बातमी आहे नागपुरातून। नागपुरातील रवी भवनच्या कॅन्टीनमध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा हा निर्माण झालेला आहे। नागपुरातील मंत्र्यांचे बंगले असलेल्या रवी भवनात गॅस संकट आलेला आहे। नाश्ता जेवणातील पदार्थ तयार करण्यात अडचण येते आहे। तर रवी भवनच्या कॅन्टीन कर्मचाऱ्यांशी या संदर्भात संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। पाहूया। सिलेंडरच्या तुटवड्यामुळे रवी भवनातील कॅन्टीन आता जे आहे ते इलेक्ट्रिक शेगडीवर आलेली आहे। सध्याच्या घडीला मी कॅन्टीनमध्येच्या ज्या ठिकाणी जर बघितलं असेल तर सिलेंडरचा वापर होत होता, मात्र सिलेंडरचा होणारा व्यावसायिक तुटवडा आणि त्यामुळे जर बघितलं असेल तर आता इलेक्ट्रिक शेगडीचा वापर थेट जे आहे ते सुरू आहे। या ठिकाणी मंत्र्यांचे जे आहेत ते बंगले आहेत। सकाळची थोडं लेट होतं जेवण बनवायचं, दुसरं काही नाही। किती सिलेंडर आपण वापरत होता दिवसाला? जे आपण आपले 1-2 सिलेंडर लागत होते। आता किती वेळ जे इलेक्ट्रिकचा हिशोब लागत असेल? आता याला 15-20 मिनिटं लागायलीत। पोहा बनवायला 15-20 मिनिटं, उपमा बनवायला 15-20 मिनिटं असं लागायले। किती रोजचे पदार्थ असे बनवतात ज्यामुळे आपल्याला? आपण नाश्त्याला पोहा उपमा ठेवतो, वडा सांबार इडली ठेवतो। माझं ते इडली बंद केलेली आहे आणि वडा बंद केला। त्यामुळे सिलेंडरचे भाव वाढल्यामुळे सगळं बंद? नाही, बंद नाही, सिलेंडरच नाहीत ना, भेटत ना त्याच्यामुळे। बघू शकते की या ठिकाणी जे इडली असेल, जे डोसा असेल, सांबार वडा बनवत होता, मात्र जे आहे ते सिलेंडरमुळे जे आहे एकूणच जे आहे ते जे बंद करण्यात आले आणि आता इलेक्ट्रिक शेगडीवर जे आहे ते रवी भवनाची कॅन्टीन जे आहे ते सुरू असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर। डोकेदुखी, सांधे दुखणं, लचक आणि सर्दी यावर एकच उपाय, हेड्रोझाबाम। आता मोकळा श्वास घ्या आणि जपा आरोग्याला। वल्लभ विजय आणि सन्स 1924 पासून।